युग निर्माण योजना आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका। सतत कर्तव्य करीत राहा। आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। एका जागे व्हा, थांबू नका। जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, जीवनात चढ उतार ते येतच असतात। नेहमी हसत राहा, असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारापासून तितके सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात। प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल। कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका। मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल। स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला रिकामे राहू देऊ नका। जीवन गांभीर्याने जगा। तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे। बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल। धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योजना तुमच्यात लवकरच येईल। तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा। आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या, यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही। थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत। एकाकीपणे चालू त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे। याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली। आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहे। दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही। स्वतःच्या बुद्धीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे। एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्याग करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय। एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे। स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता। क्षणभरासाठी आपण असे मानले की आपलाच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला, तुमचे अंतःकरण दुखावले, तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उहापोह करत राहणार? त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मांमध्ये केंद्रित करा। चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे। आमचे कोणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही, अशा बोलण्याने स्वतःकडे बघावे। आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेची साक्ष पडेल। भले तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा। थोड्या दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत। म्हणून बोला कमी, परंतु सत्कृती अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमच असतो। मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्यच वाटावे। आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतक्या विराट प्रमाणात सत्ताहित्य लिहिण्यापासून इतके आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली
त्या पूर्ण प्रणालीचा अभ्यास आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही, आम्हाला कोणी मदत करीत नाही, काही विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या मातीत फोडण्याच्या अशा तक्रारींमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थिती करता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर नाक घासतात. या सर्वांचे कारण म्हणजे आपण स्वतःवरचा विश्वास नसतो. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावर शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांनी ही किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे, याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सरळपणे प्रदान केलेले आहे. याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल. वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, जीवनात चढउतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा कायमचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाचे कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी, कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. ध्येय व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आला आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचलेले आहे. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरम्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखानेच ते नेहमी प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरही आपण असे मानले की आपल्याच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखवले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उहापोह करीत राहणार? त्या कष्टप्रद अभिप्राय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही, अशा बोलणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःचे निश्चयतेचे साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु सत्कृत्य अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमचा असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त कामे करून घेतो की आश्चर्यच वाटते. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या विराट प्रमाणात सत्याहित लिहिण्यापासून
इतके आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली ती पूर्ण प्रणालीची हा ध्यास आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही, आम्हाला कोणी मदत करीत नाही, काही विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या माथी फोडण्याचा अशा तक्रारींमुळे मनाला खोटे समाधान लागू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थिती करता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर नाक घासतात. या सर्वाचे कारण म्हणजे आमचा स्वतःवर विश्वास नसणे. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्यांनी हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सरळपणे प्रदान केले आहे, ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल.